नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गुलाबजामू। चला तर बनवूया गुलाबजामूची रेसिपी। गुलाबजामू बनवण्यासाठी मी गीठचा एक छोटं पाकिट घेतलं। एका पाटीमध्ये हे पाकिट मस्त फोडून घ्यायचं। पाकिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हाताने त्याच्या गिठी फोडून घ्यायच्या पाकिटामधल्या त्या पिठाच्या। थोडं थोडं दूध शिंपडून घ्यायचं वरतून। घट्टसर पीठ मळून घ्यायचं गुलाबजामुचं, पातळ नाही बनवायचं। घट्टसर पीठ मळून घ्यायचं मस्त। थोडं थोडं दूध टाकत राहायचं। हळूवार चुरायचं हे पीठ। खूप टेस्टी गुलाबजामू बनतात। एका पन्नीमध्ये याला अर्धा तास असंच मुरू द्यायचं। पन्नीमध्ये त्याला अर्धा तास झाकून ठेवायचं। अर्धा तासानंतर गुलाबजामू बनवायला घ्यायचे। गुलाबजामुसाठी पाक बनवण्यासाठी 1.5 ग्लास साखर घ्यायची। मोजून मी 1.5 ग्लास साखर घेतली आणि 2 ग्लास पाणी घेतलं। याच्यामध्ये बारीक इलायचीची पावडर बारीक करून घेतली। इलायची टाकून घेतली मी पातेल्यामध्ये। चासणी तयार करायला ठेवायची गॅसवरती। तोपर्यंत पीठ नरम झालं आहे गुलाबजामुचं। चला बनवून घेऊया गुलाबजामू। तर अर्ध्या तासानंतर पिठाला परत थोडंसं घोळसून घ्यायचं। दुधाचा हात लावून घ्यायचा। हाताला थोडंसं तूप लावून याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या बारीक साईजच्या। गोल गोळ्या मस्त बनवून घ्यायच्या बारीक साईजच्या। अशा सर्व गोळ्या बनवून घ्यायच्या। मी सर्व गोळ्या बनवून घेतल्या गुलाबजामुच्या। गॅसवरती तेल ठेवायचं तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये थोडे थोडे गुलाबजामू टाकून तळून घ्यायचे। सर्व गुलाबजामुला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। चाचणीमध्ये गरम गरम गुलाबजामू टाकून घ्यायचे। अर्धा तास मस्त गुलाबजामू पाकामध्ये भिजू द्यायचे। अर्ध्या तासानंतर खूप टेस्टी गुलाबजामू बनवून तयार होतात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।